या कुलदेव आणि कुलदेवीचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कोणत्या अजून दुसऱ्या लोककलेची अभ्यास करायची गरज आहे असं मला वाटत नाही. जुन्या ज्या काळातल्या गोष्टी आहेत, जसं लावणी आहे, तमाशा आहे, फडावरची लावणी किंवा कलगीतुरा किंवा अशा बऱ्याचशा लोकसंस्कृतीच्या गोष्टी आहेत ज्या आता लोप पावत चालल्यात. त्यावेळी मुघल साम्राज्य जेव्हा गेले त्यावेळी ते राजेरजवाडे गेले, पण त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या ह्या कलाकार आहेत, नर्तिका आहेत, या इथंच राहिल्या आणि त्यांनी जो आश्रय घेतला तो तमाशातल्या असलेल्या या फडांचा. जोगवामध्ये कसं आहे की जेव्हा संचारी भाव येतो म्हणजे कसं असतं की देवाशी एकनिष्ठ एकरूप होणं ज्याला म्हणतो त्याला संचारी भाव म्हणतात. म्हणजे अंगात आलं वगैरे जे आपण म्हणतो ना, त्या काही प्रमाणामध्ये अंधश्रद्धा असू शकते, पण काही प्रमाणामध्ये हे होतं की कुठल्याही गोष्टीचं लोककलेचं जेव्हा आपण जास्तीत जास्त प्रकार सादर करायला जातो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण लीन होत जातो. जसं आपण तानसेनचं ऐकतो की तानसेननं त्या रागामध्ये दिवेसुद्धा लावले किंवा पाऊससुद्धा पाडला. तर ही कलामध्ये ती ताकद आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कलेतून तुम्ही त्या संचारी भावामध्ये जाऊ शकता. म्हणजे ब्रह्मानंदी टाळी लागणे जे आपण म्हणतो तर ती आहे, प्रत्येक कलेमध्येच आहे ती. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फोर मोर थॉट्स. याच्यामध्ये आज आपल्यासोबत आहे दीपक बिडकर सर. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. सरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी कित्येक वर्ष लोककला या क्षेत्रात त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील लोककला लोकांपर्यंत पोहोचली आहे. त्याला एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे त्यांनी. त्यासाठीच त्यांना महाराष्ट्र शासनाकडून राज्य युवा सांस्कृतिक पुरस्कार मिळालेला आहे 2024चा. त्याबद्दल प्रथम म्हणजे तुमचं अभिनंदन त्यासाठी. धन्यवाद. सर, हा खूप मोठा प्रवास आहे तुमचा. बरोबर. तर या प्रवासाकडे येण्याआधी मला विचारायचं आहे की तुमचं लोककला याच्याकडे तुमचा ओढा कसा झाला? तसं बघायला गेलं तर आमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये असं कलेविषयी असं कोण जास्त नाही आहेत, मीच पहिला आहे. त्यात आणि नृत्य म्हणजे आता जवळजवळ माझं 32 वर्ष या क्षेत्रामध्ये झालेले आहेत. कॉलेजमध्ये मी असताना अण्णासाहेब असंच ॲक्सिडेंटली मी स्टेजवरती आलो. त्याच्या आधी मी कधी शाळेमध्ये सुद्धा कधी स्टेजवरती गेलो नव्हतो. पण झालं असं की कॉलेजमध्ये आम्ही मित्रांनी मिळून वगैरे काही बऱ्याचशा गोष्टी केल्या, गॅदरिंग्स केले. त्याच्यानंतर असं झालं की बरेच मित्र मैत्रिणी वगैरे चांगला डान्स करतो म्हणून मला बोलवायचे आहेत कुठेही कॉम्पिटिशन्सला वगैरे. त्यांच्या इथं असेल किंवा मोठी काय स्पर्धा असेल तर त्यांनी मला बोलवून घ्यायचे. पण एकदा असं झालं की मला एक कोरिओग्राफ करण्यासाठी विवेकानंद कॉलेजचं एक कॉम्पिटिशनचं काम आलं आणि पहिल्याच वेळेला विवेकानंद कॉलेज हे युवा महोत्सवमध्ये उतरत होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला मी शेतकरी डान्स बसवलं होतं. सुंदर डान्स आला होता आमचा आणि पहिल्याच वेळेला विजेताही झालं होतं पहिल्या फेरीमध्ये. पण दुसऱ्या फेरीमध्ये नाही झालं कारण काही मुलांची पडझड झाली. पण झालं असं की त्यावेळेला परीक्षकांनी सुद्धा बऱ्याचशा सूचना केल्या आणि त्याच वेळेला मला त्यांनी थोडंसं सांगितलं की तुम्ही जरा अभ्यास करा याविषयी फक्त, कारण गॅदरिंगचे डान्स वेगळे असतात आणि लोकनृत्य लोककला या वेगळ्या असतात आणि त्या थोड्याशा अभ्यास करून करणं जास्त गरजेचं आहे. ही गोष्ट मला जास्त मनाला लागली आणि म्हटलं आपण आता इथून पुढे कोणतीही गोष्ट करायची असेल तर ते अभ्यास करूनच करायची. आणि त्यानंतर मग मात्र मी अभ्यास करून दरवर्षी करायला लागलो. तसेच मग ज्या लोककला लोकनृत्य जी आहेत आपली महाराष्ट्राची ती खरंच आपली एक संजीवनी म्हणायला पाहिजे आपल्या संस्कृतीची, कारण त्यातूनच समाज प्रबोधन होत असतं, मोठा होत असतो. म्हणून ती गोष्ट मग आवडायला लागली हळूहळू. त्याच्यानंतर त्याच कॉलेजचं मी जेव्हा यूथ फेस्टिवलला नृत्य दिग्दर्शन करायला लागलो लोककला लोकनृत्य, तर त्याच्यामध्ये सलग 8 वर्ष आम्ही मग जनरल चॅम्पियनशिप वगैरे घेतली त्यामध्ये. पण मुळात लोककला हा विषय असा आहे की मला अभ्यास करताना असं जाणवलं की आपल्या जगण्याची सगळी मूल्य खरं तर यातच आहे. म्हणजे असं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेव आणि कुलदेवी असतातच. आणि या कुलदेव आणि कुलदेवीचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कोणत्या अजून दुसऱ्या लोककलेची अभ्यास करायची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण त्यांचेच जे आपले जे कुलदेव आहेत त्याचेच सोपस्कार म्हणजे ह्या कला असतात. अच्छा. म्हणजे आता ज्योतिबा आहे तर लेझिम आहे, सासन काठीचं नृत्य आलं, हेडाम नृत्य आलं जे आपल्या धनगरांची वगैरे परंपरा आहे त्यांचं धनगरी नृत्य आलं. हे आपल्या कोल्हापूरची नृत्य आहेत. महालक्ष्मी मंदिरामध्ये आपले गोंधळ आहेत, तुळजाभवानीची गोंधळ आहे. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या घरामध्ये एक कुलदेव आणि कुलदेवी आणि त्यांचे जे सोपस्कार असतात ते म्हणजे ह्या कला आहेत असं आहे. आणि ते जे करणारी लोकं आहेत ते त्याचे संस्कृतीचे उपासक म्हणतात आपण. म्हणजे जसं की वाघ्या मुरळी हे खंडोबाचे उपासक आहेत किंवा भुत्या हे भैरोबाचे उपासक आहेत.
तसंच जोगती हे रेणुका देवीचे उपासक आहेत. गोंधळी हे अंबाबाई आणि आपल्या तुळजाभवानीचे उपासक आहेत. यांची जी जीवनशैली आहे, ते जे कलाप्रकार आहेत, त्यातून सांगणं एकच आहे त्याच्यामधून, की तुम्ही कशा पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे. म्हणजे आता वासुदेवला आपण पकडलं तर सकाळच्या पारी जेव्हा तो येतो, गाणं म्हणतो आणि सकाळ सकाळी लोक उठलेले असतात, त्यांचं कामकाज चालू असतं आणि ज्यावेळेला तो म्हणत असतो की पुण्य काम करा, दानधर्म करा, चांगलं ऐका, चांगलं वाचा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. आणि तो एक सकाळ सकाळी ज्यावेळेला आपल्या कानावरती पडणारा जो आवाज आहे, गाणं आहे, त्या संगीतामधून आपण दिवसभर अक्षरशः त्या फिलिंग्समध्ये राहतो आणि आपल्याला दिवस खूप छान जातो. हेच संस्कृतीमध्ये सांगितलं आपलं की आपली जी मूल्य आहेत ना, या पद्धतीनं जर आपण जगत गेलो तर आपल्याला डिप्रेशन नावाची गोष्ट कधी होणार नाही. कारण खूप चांगली ही गोष्ट आहे की याच्यातून आपल्याला शिकायला, अनुभवायला खूप चांगलं मिळतं, जे मला मिळालं. म्हणून मी असंच ठरवलं की लोककला आणि लोकनृत्य आहेत याच्यामध्ये फार कमी लोक काम करत आहेत. आम्ही परीक्षकांचं सुद्धा बघितलं तर अगदी 60-70चे आलेले परीक्षक असतात. आता मी परीक्षण म्हणून अगदी नॅशनलपर्यंत गेलेलो आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा मला जाणवलं की सगळ्यात तरुण म्हणजे मीच होतो. आणि याच्यामध्ये अभ्यास करण्यासारखं खूप आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो की प्रत्येकांना की खरं तर या क्षेत्राकडे सगळ्या युवा वर्गाने सुद्धा वळलं पाहिजे. तुम्हाला आता एवढे अवॉर्ड्स मिळालेले आहेत किंवा एवढी मोठ्या स्केलवर तुम्ही काम पण केलेलं आहे त्या पद्धतीने, तर तुम्हाला असं कुठे वाटलंय का की या क्षेत्राला अजूनही न्याय देण्यासाठी काही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत, शासनाकडून असतील किंवा लोकांकडून? शासनाकडून तर खूपच आहेत. म्हणजे शासन लोककला, लोकनृत्य किंवा लोक उपासक किंवा लोककलाकारांसाठी खूप करतं. ॲक्च्युली सगळ्या योजना आहेत, फक्त त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. हा एक अडचणीचा भाग आहे असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये म्हणायला आपल्याला असं पाहिजे की एखादं उदाहरण घेतलं, जसं की आपण लावणीचं घेतलं किंवा जोगतींचं वगैरे घेतलं, तर जसं 1996-98ला जसे न्यायप्रवस्थेमध्ये असं झालं की नवीन लॉ आले की आता देवाला जे मुलं वाहिली जातात ते आता व्हायची नाही आहेत, ते कायदेशीररित्या बंद झालं. पण जे पूर्वापार चालत आलेल्या पिढ्यांमधून जे होते जोगती किंवा वगैरे, या सगळ्यांसाठी शासनानं त्यांच्यासाठी सुद्धा खूप म्हणजे पेन्शन किंवा याच्यासाठी काही लोक कलाकारांनी किंवा आपल्या काही अभ्यासकांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे. समाजात याच्यावरती काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं आहे. सो त्यांना काही गोष्टी या समाजात महाराष्ट्र शासनाकडून किंवा केंद्र शासनातून येत आहेत, मिळत आहेत, पण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणं जरासं अवघड होतं आहे. हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की एखाद्या गावची लोककलाकारांची जर का आपण लिस्ट बघितली तर ती खरीखुरी किती असते आणि खरी खोटी किती असते याच्यावरतीच प्रश्नचिन्ह आहे. पण मला असं म्हणायचं की ज्येष्ठ लोककलावंतांची परिस्थिती अवघड आहे, त्यांना याची गरज आहे. त्यांना शोधून किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवून आपण या सगळ्या गोष्टी शासनाने त्यांच्यापर्यंत पोस्ट केल्या पाहिजेत. मधली फळी जी आहे त्यांचं थोडंसं कामकाज बघून त्यांच्यातर्फेच या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर त्यांनाही चांगली मदत मिळू शकते असं मला वाटतं. आणि आता लोककलेमध्ये बघितलं तर जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलोच नाही तर ती लोककला पण तेवढी लुप्त होऊ जाऊ शकते ना. म्हणजे ते जर लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत तर मग ते आता तेच झालेलं आहे. आता जुन्या ज्या काळातल्या गोष्टी आहेत, जसं लावणी आहे, तमाशा आहे, फडावरची लावणी किंवा कलगीतुरा किंवा अशा बऱ्याचशा लोकसंस्कृतीच्या गोष्टी आहेत ज्या आता लोप पावत चालल्या. जसं की आता मी असं नेहमी आमच्या वर्गामध्ये सुद्धा शिकवताना म्हणत असतो की आज आपल्या मुलांना आपण डायनॉसॉर वगैरे पुस्तकामध्ये दाखवतो आहे. अशी परिस्थिती आली की आता उद्या तुमच्या पुस्तकांमधून तुमच्या मुलांना दाखवावं लागेल की हा गोंधळी आहे, हा वासुदेव आहे, हा भराडी, हा भुत्या आहे, हा जोगते आहे. कारण परिस्थितीच अशी निर्माण झाली की आज कडक लक्ष्मीवाले किंवा एखाद्या बहुरूपी किंवा वासुदेव जेव्हा आपल्या घरी येतो, दारी येतो, त्यावेळेला त्यांना जेव्हा दान देतो आपण, त्यावेळेला आपल्या घरातल्या लहान मुलांना असं वाटतं की तो भिकारी आहे. आणि म्हणजे एकेकाळची लोकसंस्कृतीचे उपासक ज्यांच्या विचारांवरती आणि त्या ज्यांच्या ज्ञानावरती आज समाज आपला चालतोय, अशा लोकांना आज म्हणजे भिकारी म्हणून लहान मुलांना जर का त्यांच्यावरती तो संस्कार होत असेल तर हे चुकीचं आहे. कारण त्याच लोकांनी खूप सन्मानपूर्वक, म्हणजे आता आपण हेळवी घेऊया. आपण हेळवी एक अशी जमात आहे की ज्यांच्याकडे आपल्या आधीच्या जवळजवळ 50 ते 100 पिढ्यापर्यंतची सगळी नावं आहेत. म्हणजे आपण कुठून कुठे आलो, कुठून कसं राहिलो, त्याच्यानंतर आपण किती मुलं, कुणाला किती मुलं किती झाली, हे सगळं त्यांच्याकडे दप्तरी
हे आहे, म्हणजे ते शासन दरबारी नाही आहे. पण हेळव्यांच्याकडे जर तुम्ही गेलात तर प्रभाग वाईज तुम्हाला कळते की तुमचं हे आडनाव काय आहे, कारण तुम्ही ह्या गावातून आले, त्या गावात तुम्ही किती साली होता, त्या गावातले तुमचे असलेले कोण पूर्वज आहेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी हेळवींच्याकडे येतात. असं खूप आहे. कडकलक्ष्मीवाले पण रोज दुपारी किंवा बहुरूपीवाले, कारण शेतकरी पूर्वीच्या काळामध्ये शेतात काम करायचं, पहाटे जाऊन दुपारचा वेळ त्यांचा विश्रांती यायची आणि परत संध्याकाळी कामाला लागायचं. दुपारच्या वेळेमध्ये त्यांचं मनोरंजन म्हणून त्या काळामध्ये हे जे आहेत बहुरूपी म्हणा किंवा कडकलक्ष्मी, हे दुपारच्या काळामध्ये येऊन लोककला, लोक संस्कृती सांगून वगैरे ते त्यांच्याकडून चांगली कामं करून घ्यायची, चांगल्या विचारात ठेवणं. जसं संध्याकाळी परत भजन कीर्तन असायचं, लेझिम असायच्या, किंवा वर्षातून एक वेळ असणारी पण मंगळागौर ही सुद्धा स्त्रियांसाठी अक्षरशः मोठी दैवी देणगी असं म्हणायला पाहिजे. कारण माहेरवासीन ज्या वेळेला येते, मंगळागौर खेळले की ते असे प्रकार आहेत आपल्या मराठी संस्कृतीमध्ये की ते मंगळागौर खेळली तर आतड्यांपर्यंतची तुमची खूप चांगली सफाई होते आणि तुम्हाला परत वर्षभर तुम्ही खूप ताजेतवाने मेंटली आणि फिजिकली फिट होता. येस. म्हणूनच म्हणतो की ते एक प्रकारे आपल्यावरचा संस्कार हा फक्त वैचारिकच नाही तर शारीरिक पण आहे. म्हणून लोककला, लोकनृत्याकडे जेवढं जाऊ आपण तेवढं आपण त्या परत पूर्वापार असलेल्या गोष्टींकडे जाऊ आणि आपण आनंदी जीवन जगायला सुरू करू शकतो. आता तुम्ही इतके लोककलामध्ये बरेच वर्ष घालवलेले आहेत, तर मग तुम्हाला अशी कोणती कला वाटते का ती अजूनही जिवंत आहे आणि जास्त प्रभावी आहे असं? हो ना. आता सांगायला गेलं तर असं आहे की आपला महाराष्ट्र एकमेव असा राज्य आहे आपला, संपूर्ण भारतामध्ये जर बघितलं ना तर बघा, पंजाबींचा भांगडा आहे किंवा गिद्दा आहे महिलांचा, किंवा गुजरातला गेलं तर आपण तिकडे दांडिया म्हणा किंवा रास दांडिया गरबा आहे. पण एकमेव प्रत्येक राज्याचं एक किंवा दोनच लोकनृत्य किंवा लोककला वगैरे अशा आहेत. पण आपल्या ज्या महाराष्ट्राच्या आहेत ना त्या जवळजवळ 30 ते 35 कला आहेत. म्हणजे शेतकरी, भुत्या, भराडी, गोंधळ, जोगा, वाघ्यामुरळी आणि अशा अनेक प्रकारामुळे कधी काय होतं की आपल्याकडे दर 20 किलोमीटरला जशी भाषा बदलती आहे तसं त्यांची राहण्याची, खाण्याची पद्धती बदलते. तेच तुम्हाला वेगळे दिसणार. आता कोकणाकडे गेला तर तुम्हाला बाल्या किंवा दहीहंडीचे वगैरे प्रकार किंवा गणपतीचे सगळे उत्सव हे सगळं तिकडं तुम्हाला जास्त बघायला मिळतं. आपल्या इकडं असं प्रभाग वाईज जर बघायला गेलं तर खूप लोककला आणि लोकनृत्य आहेत. म्हणून महाराष्ट्रात इतक्या लोककलांचा अभ्यास करताना खूप आनंद होतो की तिथं जाऊन मला काही ठिकाणी राहायला मिळालं. त्या लोकांच्या जमावामध्ये, घरामध्ये मी राहून त्या संस्कृतींचा अभ्यास केला. माझं मध्ये एका वर्तमानपत्रामध्ये जवळजवळ 30 लोकसंस्कृतीचं एक सदर्पण झालं, ज्याच्यामध्ये मी प्रत्येक एक कलेविषयी खूप छान लिहिलेलं आहे. मग पुढं जाऊन त्याचं खूप छान पुस्तक करण्याचा पण मानस आहे माझा, कारण ते त्या लोकांची जीवनशैली आहे, कशी होती, कशी आहे आणि पुढे जाऊन याचं काय होणार आहे, या 3 टप्प्यामध्ये त्याचं लेखन माझं असतं नेहमी. तर या सगळ्यांमध्ये आवडतं असं म्हणाल तर कोल्हापूरचं आपल्या जे संस्कृती आहे याच्यामध्ये कोल्हापूर ओळखलं जातं ते आपल्या धनगरी नृत्यांमुळे ओळखलं जातं. आपल्याकडे वाशी आहे, पट्टणकोडली आहे. तर प्रत्येक प्रभाग वाईज जसं वेगळे वेगळे नृत्य प्रकार आहेत, जसं कोकणात गेलं की जसं म्हटलं की बाल्या वगैरे आहे, तसंच आपल्या इकडचा डान्स आहे हा धनगरी आहे आणि गजा म्हणून एक आहे. पण मला आवडतं म्हणाल तर मग मी लावणीचंच नाव घेईन, कारण लावणी ही लोककला महाराष्ट्राची आपली, त्याला पट्टराणी असं म्हणतात. आणि लावणी हा विषय जितका अभ्यास कराल एका आयुष्यामध्ये, फक्त लावणीचा जरी अभ्यास करायचं म्हटलं तरी खूप कमी वेळ आहे आपल्याकडे असं म्हणता येईल. कारण फक्त तो डान्स फॉर्म नाही आहे तर त्याच्यामध्ये त्याची लोककला असंच म्हणतात त्याला. म्हणजे नृत्य ह्या भागात ते मोडत नाही, ती लावणी ही लोककलाच म्हणून नावाजली जाते. मग त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत, जसं आपण हे कलगीतुरा म्हटलो किंवा तमाशा म्हटलो. पूर्वीच्या काळामध्ये असणाऱ्या पालावरच्या कोल्हाट्यांच्या लावण्या वगैरे, त्याचे प्रकारही विभिन्न आहेत. बैठकीची लावणी वेगळी असते. जसं लावणी ही मुळातच सुरुवात झाली आहे ती अध्यात्मातून सुरू झालेली आहे. शाहीर राम जोशीने ती सुरू केली त्यावेळेला ती अध्यात्मातून सुरू झाली. लोक जनमानसांमध्ये त्या काळामध्ये काही चांगल्या गोष्टी रुजवण्यासाठी म्हणून निर्माण केलेली ती लावणी. पण आपण असं म्हणतो ना की जवळजवळ 20-25 प्रकार आहेत, पण त्यातली एकच आहे जी शृंगारिक लावणी, आणि ती लोकांच्यामध्ये जास्त आवडीची झाल्यामुळे त्याच एका प्रकाराला लोकांनी डोक्यावरती उचलून धरलं. असंच आता त्याला वेगळं पण वळण लागलं. ते कसं होतं की पूर्वी लावणी ही
काही समाजातल्या लोकांनीच करायची होती. पूर्वी पुरुष लोक पण करायचे, त्याच्यानंतर मग स्त्रिया हळूहळू त्याच्यामध्ये आल्या. काही समाजाच्या महिला त्याच्यामध्ये आल्या आणि मग लावणीला ते स्वरूप प्राप्त होत गेलं. त्याच्यानंतर मग असं झालं की लावणीला जेव्हा तंबूतली लावणी किंवा जेव्हा ती थिएटरपर्यंत येऊपर्यंतचा त्याचा जर प्रवास बघितला ना आपण, तर आत्ता जी आपण बघतो ती परिस्थिती खूपच वाईट आहे खरं तर लावणीची. पण त्या काळामध्ये जेव्हा लावणी होती ती दुसऱ्या बाजीरावांच्या पेशवे काळामध्ये त्याला राजाश्रय मिळाला आणि राजाश्रय मिळाल्यानंतर मग ती दरबारी लावणीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आणि मग त्याच्यानंतर ती मनोरंजनासाठी म्हणून वापरली जाणारी एक वेगळी त्याची एक धाटणी बनत गेली आणि मग ते लोकांच्या समोर लावणी म्हणजे फक्त शृंगारीचं उत्तान म्हणा किंवा काही ठिकाणी त्याला वेगळ्या नजरेने आपण बघितलं जातं की महिलांनी बघितली नाही पाहिजे, महिला त्यावेळेला नव्हत्या. पण आता परिस्थिती खूप बदललेली आहे. मध्यंतरी असं झालं की ते याला 400 वर्षाचा इतिहास आहे लावणीला. म्हणजे मी जे पुस्तकं वाचन वगैरे केले, आपल्या कोल्हापूरचे सुद्धा विश्वनाथ शिंदे म्हणून जे मराठीचे HOD होते शिवाजी विद्यापीठ, त्यांचीसुद्धा जवळजवळ 7-8 पुस्तकं खूप छान आहेत लावणीविषयीची. तर त्यांचं म्हणणं असं की 400 वर्ष इतिहासामध्ये जेव्हा मराठी आपली जी आहे ती उदयाला येत होती राजेशाही आणि मुघल साम्राज्य संपत येत होतं. मुघलांचं जे होतं जे दरबारीमधले होते ती मुजरा होता आणि आपल्या महाराष्ट्राचा होता तो तमाशा वगैरे त्या काळामध्ये होता. पण झालं असं की जेव्हा मुघल साम्राज्य संपत गेलं, त्यावेळी मुघल साम्राज्य जेव्हा गेले त्यावेळी ते राजेरजवाडे गेले, पण त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या ह्या कलाकार आहेत, नर्तिका आहेत, या इथंच राहिल्या आणि त्यांनी जो आश्रय घेतला तो तमाशातल्या असलेल्या या फडांचा म्हणा किंवा जगण्यासाठी त्यांचं रोजीरोटी चालण्यासाठी म्हणून त्यांनी काही या गोष्टींचा आधार घेतला आणि याचाच परिणाम होतो की लावणीमध्ये आज कथक बेस जास्त तुम्हाला बघायला मिळतं. कारण मुजरा म्हटलं हा कथक बेसचा आहे आणि लावणीमध्ये मग तुम्हाला तिहाई म्हणा किंवा कथकच्या असलेल्या स्टेप्स तुम्हाला त्यात बघायला मिळतात. त्याचा प्रभाव प्रभाव त्याचा जास्त त्याच्यामध्ये दिसतो. पण मुळात हे आहे की आपल्याला लावणी असेल किंवा कुठलीही लोककला लोकनृत्य असेल, जे पण सादर करणारे आहेत ते आणि ते दिग्दर्शन करणारे असतील ते, ह्या सगळ्यांनीच ना अभ्यास करायला पाहिजे. माझं स्वतःचं असं मत आहे की तुम्ही स्टेजवरती जे पण कराल, रंगभूमीवरती जे आपण पेरतो तेच उगवत असतं आणि आपल्याला 100% ही खात्री आहे की जर तुम्ही अभ्यास करून केला तर तुम्हाला जास्त समाधान मिळणार आहे. म्हणजे आपण शेतकरी नृत्य केलं आणि जर ती भडक मेकअप केला, रूस लाली लावून केलं, दागिने हुमून घातले, तर ते शेतकरी नृत्य होत नाही. तर त्याच्यामध्ये जो एक साधा सरळ त्याचा भाव आहे तो म्हणजे आहे साधेपणा शेतकरीमध्ये दिसला पाहिजे. कोळी नृत्यामध्ये नखरेलपणा, छेडखानीपणा असतो, त्याच्यामध्ये थोडा भडकपणा असतो, दागिने जास्त असतात, नखरेलपणा असल्यामुळं ते मुलामुलींचं जे काही दंगामस्ती आहे ती त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने दाखवली जाते. म्हणून म्हटलं की कला प्रकार जसा आहे तसा तो असला पाहिजे. जोगवामध्ये कसं आहे की जेव्हा संचारी भाव येतो म्हणजे कसं असतं की देवाशी एकनिष्ठ एकरूप होणं ज्याला म्हणतो त्याला संचारी भाव म्हणतात. म्हणजे अंगात आलं वगैरे जे आपण म्हणतो ना, त्या काही प्रमाणामध्ये अंधश्रद्धा असू शकते, पण काही प्रमाणामध्ये हे होतं की कुठल्याही गोष्टीचा लोककलेचा जेव्हा आपण जास्तीत जास्त प्रकार सादर करायला जातो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण लीन होत जातो. जसं आपण तानसेनचं ऐकतो की तानसेननं त्या रागामध्ये दिवेसुद्धा लावले किंवा पाऊससुद्धा पाडला. तर ही कलामध्ये ती ताकद आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कलेतून तुम्ही त्या संचारी भावामध्ये जाऊ शकता. म्हणजे ब्रह्मानंदी टाळी लागणे जे आपण म्हणतो तर ती आहे, प्रत्येक कलेमध्येच आहे ती. म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही लोककलेचा किंवा लोकनृत्याचा अभ्यास करून जेव्हा सादरीकरण करतो ते महत्त्वाचं. कारण आता आपण बघितलं की सोशल मीडिया आणि यूट्यूबमुळे आता युथ फेस्टिवलमध्ये तेच झालेलं आहे की बऱ्याचशा तिकडच्या असलेल्या वेस्टर्न स्टाईल्स किंवा दुसऱ्या राज्यामध्ये झालेले लोकनृत्य बघायची, इकडं बसवायची, मग नंबर घ्यायचे वगैरे. पण मुळात त्या संस्कृतीचा अभ्यास करून ते का केलं जातं, कधी केलं जातं, कशासाठी केलं जातं किंवा ते करण्याची मूळ उद्देश काय आहे, बरं त्यात करणारी मुलं मुली काय आहेत याचासुद्धा अभ्यास केला पाहिजे. कारण गोंधळमध्ये फक्त आपल्या इकडे पुरुष नसतात, त्यात स्त्रिया नाचत नाही. पण आपण जेव्हा कधी महाराष्ट्राच्या बाहेर बघितला गोंधळ तर त्याच्यामध्ये महिला सर्रास नाचलेलं दाखवतात. मग हे यूट्यूबवरती जे कोणी टाकलेलं आहे आपला डान्स, तो जर इथिकली पारंपरिक नसेल तर आपणच आपल्या संस्कृतीचा चुकीचा प्रसार करतोय असं होत आहे. म्हणून मला असं या तुमच्या माध्यमातून पण असं सांगावंसं वाटेल की नक्कीच कुठल्याही कोरिओग्राफरनी पहिल्यांदा याचा अभ्यास करून मग मुलांच्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे. जसं आम्ही आमच्या आता लहान मुलांच्या बॅचमध्ये सुद्धा सगळे लोककलाचे लोकनृत्याचे प्रकार पण आपण शिकवत असतो. याच वयात त्यांना हे आपण शिकवू शकतो. तर मग त्याची आपण
भविष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आपण इमॅजिन करू शकतो की काहीतरी चांगलं होऊ शकतं म्हणजे त्यांचं यांच्याकडून. बेसिक क्लिअर पाहिजे की जे आपण सादर करतो तर ते काय आहे. काय आहे, बरोबर आहे. कारण वेस्टर्न संस्कृती कशी आहे, आता प्रोफेशनल शोज आता चालू आहेत टी व्हीवरती, त्यामुळे त्या स्टाईल्स ते शिकतातच, त्यांना आवड असतेच. पण आपलं पण जे आहे, जे मुळात आहे आणि जे राहणार आहे, जसं आपण मी नेहमी सांगतो आपल्या मुलांना की शास्त्रीय आणि आपलं लोककला लोकनृत्य हे होतं आहे आणि पुढेही राहणार आहे. आज आपण वेस्टर्न शिकतोय, पण आपण फक्त की 6 महिने 3 महिन्यालाच स्टाईल चेंज होत जाते आणि ती बदलत राहणारच आहे, कारण ती संस्कृतीच तशी आहे की तिकडं बदलली की इकडं बदलणार आहे. मग जे मुळात आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला करिअर करण्याची संधी आहे, परत आपल्या भारताचं असलेलं लोकसंस्कृती टिकवण्याचं एक समाधान आहे, आपण जे आहे आधीच्या पिढीचं घेऊन पुढच्या पिढीला देऊ शकतो, हे आहे. हे जर झालं तर मग अजून छान. मला असं वाटतं की मुलांच्यामध्ये मुळात ते सगळं रुळल्यानंतर आत्ता जे आपण बघतो की जॉब आणि ह्याचं सगळं डिप्रेशन, या सगळ्या गोष्टी चालू आहेत, याला उत्तम उपाय म्हणजे हाच आहे की तुमच्याकडे एक लोककला किंवा एक लोकवाद्य तरी वाजवायला शिकावं, ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये स्वभावामध्येच खूप बदल होतात आणि त्याचा आता तुम्हाला मी उपयोग तेच होतो. तुम्हाला विचारणार होते, समजा एखाद्याला करिअर करायचं असेल या क्षेत्रामध्ये तर त्याने कसं बघितलं पाहिजे याच्याकडे, किंवा कोणतं चूज केलं पाहिजे मग लोककला. नाही, आता आपण नक्की आपल्याकडे कला ऑलरेडी आहेच. हां. कसं आहे की आपण बघा, लहानपणी आपण जेव्हा आता रस्त्यामध्ये आहे, बसमध्ये आहे किंवा कॅन्टीनमध्ये आहे, कुठंतरी हॉटेलमध्ये आहे, काहीतरी गाणी वगैरे लागलेले असले तर आपला पाय असा हलत असतो किंवा आपण असं डोलत असतो. हे काय तर आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी बीट आहे किंवा तालात आहोत आपण. हे कधी आहे तर आपण जन्मल्यानंतर जेव्हा आपल्याला पाळण्यात घातलं जातं, पाळण्याचा जो झोका आहे तो सुद्धा रिदममध्ये, तेव्हापासून तुमच्या बॉडीच्या प्रत्येक सेल्समध्ये ना ते आहेच ताल. गोष्ट एवढीच आहे की ते आपण आता त्याच्याकडे बघताना त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की त्याला कुठंतरी आपण वाढवलं पाहिजे, जिवंत केलं पाहिजे, ज्याच्यामुळे हे तालाचं जे ज्ञान आहे किंवा ज्या संस्कृती आहेत ह्या जर अभ्यास करायला गेला तर खूप आनंद वाटेल सगळ्यांना. आणि त्याच्यामुळं असं म्हणेन की मी याच्यामध्ये करिअरसाठी पण खूप गोष्टी आहेत, जसं की यूथ फेस्टिवल हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. परवाच आमचं नॅशनल इव्हेंट झाला चेन्नईला, 3 दिवसापूर्वीच मी आलो तिथून. तर त्याही वेळेला आम्ही जे नृत्य वगैरे बघितले किंवा जे कला प्रकार बघितले, नाटक बघितले, झोन वगैरे, त्यात जवळजवळ 30-35 प्रकारचे सगळे वेगळ्या कॉम्पिटिशन्स असतात. रांगोळी म्हणजे फाईन आर्ट एक डिपार्टमेंट असतं. या सगळ्या डिपार्टमेंटचे संपूर्ण भारताचं जे एकत्रीकरण झालेलं असतं ते बघण्यासारखं आहे. म्हणून मी नक्कीच सांगेन की एकतर ते दिग्दर्शन किंवा परफॉर्मर म्हणून तुम्ही एक करिअर करू शकता, पण याच्यापेक्षा पुढे जाऊन मी असं म्हणेन की एक अभ्यासक म्हणून सुद्धा तुम्ही करिअर म्हणून याच्याकडे बघू शकता. कारण आता बघितलं तर पुन्हा एकदा आपण लोककलेकडे चाललोय. हो, चाललं, त्याला पर्यायच नाही आहे आता. कारण जुनं ते सोनं म्हणतात ना, तसं बऱ्याच जुन्या गोष्टी पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आल्यात. हो. म्हणजे आता आम्हीच बघितलं तर म्हणजे फोक आख्यान वगैरे आम्ही बघतोय, बरोबर. तर ते एवढं आधी नव्हतं. बरोबर. आणि काही कला तर आम्ही कधी बघितलेल्या पण नाहीत ज्यामध्ये त्यांनी सादर केलं. बरोबर. मग त्या पद्धतीने नवीन जुन्या ज्या हो. गोष्टी आहेत त्या परत नवीन पद्धतीने येत. बरोबर आहे. आता मला लास्ट क्वेश्चन विचारायचं आहे की आता जर तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी या क्षेत्राकडे, तर तुम्ही काय सांगाल की या क्षेत्राकडे त्यांनी काय यावं? नक्कीच. एकतर पहिली गोष्ट आहे म्हणजे ही समाजाची गरज आहे. कारण आपली मराठी संस्कृती, सण वार या सगळ्या जिवंत राहिल्या तर याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी जिवंत राहतील आणि याचा प्रत्येक व्यक्तीला सुद्धा गरज आहे. कारण तो जर जगत असेल तर त्याला पूर्णपणे जगण्याचा अधिकार आणि आनंद घेण्याचा पण अधिकार आहे. जर तो येऊन जर काय तेच काम करून, ऑफिशियल काम करून तो जर जात असेल या जगातून, तर त्यानं काहीच मिळवलं नाही, जगण्याचा आनंदच मिळवला नाही. जशी पूर्वीच्या काळामध्ये म्हणत होते की मी काय जगलो, कसं जगलो वगैरे अभिमानानं सांगायचं, तसं आता सांगण्यासारखं काय राहिलंच नाही. मग मी शिकवताना असं शिकवतं की आपल्याला रिप्लेसमेंट नसली पाहिजे. आपण जिथं पण काम करतो ना तिथं रिप्लेसमेंट नसली पाहिजे. म्हणजे जे पण आता आपण काम करतो त्यामध्ये असं वाटलं पाहिजे की नाही, हे तूच करू शकतोस आणि तुलाच जमतं, हे आम्हाला नाही जमत. असं जेव्हा होईल त्यावेळेला तुम्ही पकडलेली वाट खूप चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून म्हटलं की लोकनृत्य लोककलामध्ये हे आहे की तुम्ही एखाद्या संस्कृतीचा अभ्यास करायला पाहिजे, त्याच्या वाड्या वस्त्यांवरती जायला पाहिजे. जसं आम्ही जातो आंब्यामध्ये वगैरे जाऊन आम्ही त्या काही संस्कृती माळ्यावरच्या सगळ्या लेझिम वगैरे काढून 103 वर्षाच्या एका व्यक्तीनं आम्हाला हलगी वाजून दाखवली होती. म्हणजे
आहे ते त्यांच्यामध्ये, फक्त आपण जाऊन पहिल्यांदा त्यांना आपण उत्सुक पोहोचलं केलं पाहिजे पाहिजे. तिथपर्यंत. म्हणून मी असं म्हणते की लहान मुलांना संस्कार देणं, आपल्या संस्कृतीकडं आणणं, आणि असं नाही की फक्त मराठी मराठी मराठी, प्रत्येक समाजाप्रमाणे त्यांची त्यांची संस्कृती त्यांच्या जरी पालकांनी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पुढची पिढी खूप सक्षम बनू शकते आणि मला त्याचा आनंद पण घेऊ शकतात त्याने. कारण हे जर आनंद घेतला तरच मला असं वाटतं की पैसे आणि खूप चांगलं आयुष्य या दोन्हीचा समन्वय साधता येईल. आणि आता मला हे पण विचारायचं होतं तुम्हाला की आता तुम्ही एक बोलला की बोलता बोलता पुस्तक एक तुम्ही प्रकाशित करणार ज्याच्यामध्ये लोककलेची इन्फॉर्मेशन असेल, आणि आणखी काही असे प्रोजेक्ट्स आहेत का जे ते आम्हाला बघायला मिळतील? हो, आता माझं मराठमोळ्या पाऊण खुला नावाचा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये आपण 3 तासामध्ये सगळे लोकनृत्य लोककला दाखवतो. लहान मुलांचाही तसा एक कार्यक्रम आहे, तो आम्ही सादर करत असतो. महालक्ष्मी मंदिरमध्ये आपण दरवर्षी आत गाभाऱ्यामध्ये जे होतात वरांड्यामध्ये, तर तिथंसुद्धा आपला 2 तासाचा कार्यक्रम होतो, ज्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रीयन संस्कृतींना आपण प्रेझेंट करतो. म्हणजे लहान मुलांच्यावरती तो मुळात इथूनच आम्ही तो संस्कार सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर पुस्तकाचं म्हणाल तर असं आहे की लोकनृत्य लोककलांवरती, लोककलेवरती पुस्तकं जास्त आहेत, पण लोकनृत्यांवरती फार कमी आहे. माझे काही ओळखीचे आहेत अभ्यासक, त्यांची पुस्तकंसुद्धा आम्ही वाचलेले आहेत. तर यूथ फेस्टिवल आणि लोकनृत्य, त्यांचं बदलत चाललेला बाज आणि हरवत चाललेली त्याची ओरिजिनॅलिटी, ह्याच्यावरतीच एक पुस्तक सुरू आहे माझं लिहायचं. ते जेव्हा होईल पूर्ण त्यावेळेला ते नक्कीच तुमच्यापर्यंत पण पोहोचेल, बाकी सगळ्यांच्यापर्यंत पोहोचेल, कारण त्याची गरज आहे आता. सर, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि ॲक्च्युली तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आहे आज, आणि आमच्या प्रेक्षकांना देखील. कारण लोककला आता लुप्त होत चाललं आहे, पण काही काही ट्रेंडमुळे का असे ना जो पुढे येतोय त्याला एक हातभार लावण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होतोय. त्यासाठी समाज तुमच्यासाठी कायमच ऋणी राहील तुमचा. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.